महापौर बंगल्याची दुरुस्ती आता मुंबईमध्ये होणार आहे आणि भायखळ्याच्या राणीच्या बागेमध्ये असलेला हा एक मजली महापौर बंगला आहे। त्याच्या डागडुजीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आलाय आणि या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 2,94,00,000 रुपयांचा खर्च येणार आहे। एक मजली असा हे कौलारू सागवानी बंगला आहे आणि महापौरांनी सुचवल्यानुसार त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे। यामध्ये बंगल्याच्या अंतर्गत फर्निचरची पूर्णतः दुरुस्ती होणार आहे। सर्व शौचालयांचं नूतनीकरण, तळमजल्यावरच्या अतिरिक्त बेडरूमची व्यवस्था, फरशीचं नूतनीकरण असे विविध आणि अनेक बदल महापौरांनी सुचवलेले आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी पण जाऊया थेट माझी सहकारी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडले गेली आहे। मनशी, महापौर बंगल्याची डागडुजी होणार आहे, जवळपास 2,93,00,000 एवढा खर्च अपेक्षित आहे। महापौर रितू तावडे यांनी ज्या सूचना दिल्या त्यानुसार डागडुजी होणार असल्याचं कळतंय। काय आता या मुद्द्यावरून सुद्धा वाद निर्माण होणार का? अगदी बरोबर बोलीस तू अनुपमा, कारण मुंबईच्या महापौर जेव्हापासून नियुक्त झालेल्या आहेत कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या कारणांनी त्या वादात राहत आहेत। त्याच्यावर वारंवार त्यांना स्पष्टीकरणही द्यावं लागतं आहे आणि आता पुन्हा एकदा कदाचित वादाचा मुद्दा उभा राहू शकतो, कारण महापौर बंगला जो राणीबागेत आहे, जिजाबाई उद्यान या ठिकाणी आहे। खरं तर जुना महापौर बंगला जो शिवाजी पार्क या ठिकाणी होता त्या ठिकाणी आता बाळासाहेबांचं स्मारक तयार झालेलं आहे। त्याच्यामुळे गेल्या टर्मपासूनच म्हणजे किशोरी पेडणेकर महापौर असतानाच्या कालावधीपासून नवा महापौर बंगला हा राणीबागेत तयार करण्यात आला। मात्र या बंगल्यामध्ये इटालियन मार्बल्सच्या फरशा लावल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे या फरशांमुळे या बंगल्याच्या डागडुजीची कॉस्ट ही वाढलेली आहे। अर्थात सगळ्यात महत्त्वाचं की डागडुजी ही करणं क्रमप्राप्तच होतं, कारण गेले अनेक वर्ष हा बंगला रिकामा होता, हा बंगला बंद होता। त्याच्यामुळे जी बेसिक डागडुजी आहे, जे फर्निचर आहे, खराब झालेलं फर्निचर आहे किंवा खराब झालेलं त्या ठिकाणचं सागवानी काम आहे ते दुरुस्त करणं अपेक्षित होतं। मात्र इतका कालावधी उलटून गेला मुंबईच्या निवडणुकांना तरी सुद्धा महापौर बंगल्याची डागडुजी तातडीनं करण्यात आलेली नाही। अनेक वेळा या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले की महापौर नियुक्त झाल्यानंतर महापौर बंगल्यात लवकरच जाणं हे गरजेचं होतं, मात्र त्या तशा गेल्या नाहीत आणि त्यानंतर आता समोर येत आहे की जवळपास 3 कोटींचा खर्च झाल्यानंतर महापौर कदाचित या बंगल्यामध्ये जाऊ शकतील। हा 3 कोटींचा खर्च कशासाठी आहे तर यामधला सगळ्यात मोठा भाग हा इटालियन मार्बलच्या टाईल्स बसवण्यावरती आहेत। सगळ्या फरशा या जुन्या फरशा बदलून नव्या फरशा लावल्या जाणार आहेत, मात्र या कमी किमतीच्या किंवा सामान्य स्वरूपाच्या फरशा लावल्या जाणार नाहीत, तर इटालियन मार्बल्सचा त्या ठिकाणी वापर होणार आहे। त्याच्यामुळे कदाचित पुन्हा एकदा या मुद्द्यावरून वादंग पेटण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा कदाचित महापौर या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। जर इतर कामांची लिस्ट आपण बघितली की कोणकोणती कामं या महापौर बंगल्यामध्ये पेंडिंग आहेत तर बंगल्याच्या अंतर्गत फर्निचरची दुरुस्ती असेल, त्यासोबतच पहिल्या मजल्यावर जे बेडरूम आहे त्याच्यासाठी अतिरिक्त काही सुविधा असतील, अशासारख्या अनेक मोठ्या कामांची यादी ही तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी जवळपास 3 कोटींचा खर्च आता अपेक्षित धरला गेला आहे। अगदी खरं तर मुंबई महापालिकेची तिजोरी खाली होत चालली अशा प्रकारे ओरड होत असताना या सर्वात श्रीमंत महापालिकेच्या महापौरांचा बंगला सुद्धा तसा साजेसा असावा या दृष्टीने सुद्धा ही डागडुजी चालली आहे। अर्थातच त्यामुळे वाद आता किती मोठा होतोय बघणं गरजेचं ठरणार आहे। मनशी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।